डायबिटीज पेशंटने कोणती फळं खाऊ शकतो? कोणतीही फळं खायची. खरं सांगतो, डायबिटीस मध्ये पथ्य असं विशेष करायचंच नाही. माझ्या आवडीनुसार मला आता जे फळ मिळतं ते फळ मी खायचं. मी जिथे राहतो तिथली फळं माझ्यासाठी चांगली आहेत. आता कोकणाचा विचार करूया. कोकणामध्ये कुठेही सफरचंदाचं झाड दिसत नाही. जर सफरचंद इथे उगवतच नाहीये, मग ते विकतचं आणून खायचं नाही असं आयुर्वेद सांगतो. प्रदेश विचार सांगितलाय. मगाशी मी एक श्लोक सांगितला, दुष्य देशम बलम बलम. देश जो आहे म्हणजे तुम्ही कोणत्या प्रदेशात राहता तो प्रदेश महत्वाचा आहे. व्हेन इन रोम डू ऍज द रोमन्स डू असं म्हणतात. जेव्हा तुम्ही रोम मध्ये जाता तेव्हा रोमन लोक जशी वागतात तसं तुम्ही वागा. इट, तुम्ही ज्या प्रदेशात आहात त्या प्रदेशातलं अन्नधान्य तुमच्यासाठी आहे. थिंक ग्लोबली इट लोकली असं मी म्हणतो. ग्लोबलायझेशनचा विचार जरूर करा, परंतु इट लोकली. तुम्हाला लोकल लेवलला जे फूड आहे तेच तुमच्यासाठी आहे. सफरचंद तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन खा, हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन खा. कोकणात तुम्ही सफरचंद खाल्लं की तुम्हाला त्रास होणार. द्राक्ष कोकणातलं फळच नाहीये. मग ते तुम्ही जिथे द्राक्ष मिळतात तिथे नाशिकला जा किंवा वरच्या पट्ट्यात जा, घाटमाथ्यावर जाऊन तुम्हाला द्राक्ष मिळतील, खा, काहीच हरकत नाही. महाराष्ट्रात राहायचं असेल, कोकणामध्ये राहायचं असेल, गोव्यामध्ये राहायचं असेल, काजू खा, बोंडू खा, पपनस खा, अननस खा, चिकू खा, जाम खा. हे सगळी फळं आमच्याकडे. केळ्यांचे वेगवेगळे व्हरायटी आपल्याकडे मिळतील. गोवन केळी जी आहेत अतिशय चांगली केळी आहेत. मग ह्या केळ्यांवर तुम्ही, या सोनिया केळी आहेत ती खाल्ली तरी चालतील. परत सांगतो, एका वेळेला एकच फळ खा. मिक्स फ्रूट डिश घेऊ नका. मल्टी ग्रेन, मल्टी फ्रूट, फ्रूट डिश, फ्रूट सॅलेड असं जर मस्तानी असं जर तुम्ही करून घेतलं तर एकाच वेळेला 5-6 फळांना पचवण्यासाठी 5-6 एन्झाईम शरीराला तयार करायला लागतात. त्याच्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो आणि तेवढा वेळ आमच्याकडे नाहीये. मग तुम्हाला फळ खायचं असेल तर एकच फळ एका दिवशी खाऊन राहा.